राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्यावरती ईडीची धाड काय पडली आणि पूर्ण राज्यामध्ये या सगळ्या गोष्टींची चर्चा काय सुरू झाली. कुठल्या नेत्यावरती धाड पडले, कशी धाड पडले आणि या राज्यामध्ये आश्चर्य म्हणावं लागेल की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावरती धाड पडले आणि फक्त धाड नाही पडली तर जवळजवळ 70 कोटी रुपये हे जप्त करण्यात आलेले आहेत, वसुली करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, पनवेल अतिशय महत्त्वाचं असणारं शहर, या पनवेलमध्ये उरण तालुक्यामध्ये जेम म्हात्रे हे नाव कोणालाही माहीत नसेल असं नाही, सगळ्यांना परिचित आहे. कारण त्यांचा व्यवसाय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारलेला आहे. या जेम म्हात्रेंवरती ईडीनं गेल्या इलेक्शनच्या पूर्वी म्हणजे विधानसभेच्या इलेक्शन पासून आतापर्यंत कारवाई केल्या आणि याच्यामध्ये 70 कोटी रुपयांची संपत्ती अटॅच करण्यात आली ईडीने. मित्रांनो, हा विषय अतिशय गंभीर आहे. म्हणजे कशामुळे ईडी त्याच्या पाठीमागे लागले आणि या ईडीतून वाचण्यासाठी या महोदयांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. म्हणजे यांचे चिरंजीव प्रीतम म्हात्रे विधानसभेला उभा राहिले महेश पालदींच्या विरोधामध्ये उरण मतदारसंघामधून आणि अवघ्या 5 ते 6 हजार मतांनी पराभूत झाले. ते इतकं सगळं मोठं लीड असताना शेतकरी कामगार पक्षामधून हे उभे राहिले होते. शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची यांच्या मागे एवढी ताकद असताना फक्त ईडीतून वाचण्यासाठी बीजेपी मध्ये गेले आणि शेवटी तिथे गेल्यानंतर वाचलेच नाहीत. शेवटी 70 कोटी रुपयांची संपत्ती अटॅच झाली. विषय काय हा समजून घ्या. 1975 साली आपण हा विषय मागे जाऊया. 1975 साली या ठिकाणी असणारी जमीन ही राज्य सरकारनं लोकांची जमीन आपल्या ताब्यात घेतली, नवीन कायदा आला त्या कायद्यानुसार, आणि सरकारकडे असणारी जमीन ही वन विभागाकडे हस्तांतरित केली. हे 1975 सालची गोष्ट सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर जेम म्हात्रेंनी काय केलं, ही वन विभागाची जमीन आहे ही आपल्या नावावरती केली. याचे 7/12 वगैरे सगळे डॉक्युमेंट बदलले आणि स्वतःची नावं लावली त्या ठिकाणी. त्याच्यानंतर NHI जो हा JNPT हायवे आपण बघतो ना, उरणला आपला JNPT पोर्ट वरून जो पुण्याला जातो, या हायवे लगत असणारी 40 एकर जमीन ही विकली. 40 एकर की एक्झॅक्टली किती एकर नंबर मला आता सध्या आठवत नाही, परंतु जमीन विकली. खरं तर ही जमीन होती सरकारची, वन विभागाची जमीन चुकीच्या पद्धतीनं नावावरती केली आणि जेम म्हात्रेंनी ती जमीन NHI ला विकली. आता कुठलीही सरकारी यंत्रणा ज्यावेळेला एखादी संस्था अशा प्रकारच्या जमिनी हस्तांतरित करते, यावेळेला सगळ्या डॉक्युमेंट चेक केले जातात. परंतु पैसे दिल्यानंतर सगळे आंधळे होतात, त्यामुळे डॉक्युमेंट वगैरे कोण चेक करत नाही. आणि या जमिनीचे जेम म्हात्रेंना 1980 साली 40 कोटी रुपये मिळाले. म्हणजे विचार करा, 1980 नाही, परंतु हा विषय सगळा 1980च्या जमिनीचा आहे. 1990च्या दशकामध्ये त्यांना 40 कोटी रुपये मिळाले आणि तिथून त्यांच्या आयुष्याची पूर्ण भरभराटी झाली म्हणा, किंवा त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली. आणि याच 40 कोटी रुपये खाल्ल्याच्या बदल्यामध्ये आता त्यांची 70 कोटी रुपयांची संपत्ती अटॅच करण्यात आलेली. म्हणजे हा विषय अगोदर पण सुरूच होता, परंतु बीजेपी मध्ये गेल्यानंतर असं वाटत होतं की जयम म्हात्रेंवरती जरा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा लागेल, परंतु तसं काय आपल्याला होताना दिसत नाही. नवी मुंबई, उल्वे आणि आजूबाजूच्या परिसरामधल्या ज्या संपत्ती होत्या, म्हणजे हे 40 कोटी 42 कोटी रुपये जे आलेले, या जयम म्हात्रे यांनी इतर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली होती प्रॉपर्ट्यांमध्ये, त्या प्रॉपर्टी आता सध्या ईडीनं सगळ्या जप्त केलेल्या आहेत. परंतु डोकेबाज माणूस या, म्हणजे या व्यक्तीनं बघा की कशा पद्धतीनं या सगळ्या जमिनी कब्जा केल्या, ताब्यात घेतल्या आणि NHI सारख्या एका मोठ्या संस्थेला विकल्या. म्हणजे सरकारची जमीन सरकारलाच विकली आणि त्याच्यामधून 1980-90च्या दशकामध्ये 40 कोटी रुपये मिळवले. म्हणजे तुम्ही विचार करा की 80 ते 90च्या किंवा 2000च्या दशकामधले 40 कोटी रुपये पकडा आणि आता त्या 40 कोटीची व्हॅल्यू किती झाली असेल ते पकडा. त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी विचारात घ्या. आणि मग परत भारतीय जनता पार्टीचे नेते आता म्हणायला लागलेत की बघा, तुम्ही म्हणत होता ना की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवरती कधी कारवाई होत नाही, झाली की नाही जयम म्हात्रेंवरती कारवाई. त्यामुळे जयम म्हात्रेंवरती भारतीय जनता पार्टीचे लोक का नाराज आहेत ह्याचं अजूनपर्यंत उत्तर कोणाला मिळालं नाही. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. जयम म्हात्रे यांच्यासारख्या व्यक्तींवरती कोणाचा आशीर्वाद आहे म्हणून हा विषय इतक्या दूरपर्यंत गेला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर देखील ईडीची कारवाई कशी काय सुरू आहे. तुमचं म्हणणं काय ते, तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनल आपल्याला सबस्क्राईब नसेल तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.